काय नाव ठेवलं सर्व जगाला ज्योत देणारा म्हणून काय नाव ठेवलं ज्योतिबा. A few moments later. चल थँक्यू धन्यवाद. पडले. सो गाईस सगळ्यात भारी दर्शन झालं आमचं. एवढी मजा आली ना. पप्पाचं दर्शन एवढं जवळून झालं ना. पहिल्यांदा आम्ही एवढं आतमध्ये आलोय. खूप मजा वाटला. खूप वाटलं नव्हतं एवढं आतमधून दर्शन मिळेल पण भारी वाटलंय खूप. जवळ एकदम पप्पाने मी गेलेलो आतमध्ये. मम्मी लेडीजला एंट्री नाही पण आम्ही गेलेलो. मजा आली. असं एकदम वाटलं की भाई 2 मिनिटात दर्शन झालं. मस्त वाटलं. एक दीपमाळ आहे आणि इथे मंदिर आहे. थोडा आजूबाजूचा परिसर हा खूप दीपमाळ आहे. तिथे मोठ्या इथे तुम्ही पाहू शकता. इथे एक आहे. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालं आणि एवढी चांगली वाईब मिळाली ना भाई साहब. खूप मस्त वाटलं. खूप भारी वाटलं. आणि मी सांगतो आता नक्की काय स्पेशल आहे आज. तर अरे ॲक्च्युली मी अजून इंट्रोडक्शन नाही दिलं आहे. सो हे गाईज आशुतोष माने. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड आय होप यू गाईज आर डुईंग वेल. तर मित्रांनो आजचा स्पेशल दिवस आहे. कारण आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. 25वी ॲनिव्हर्सरी आहे आज. आणि एवढं भारी वाटतं ना. एवढं मस्त वाटतं ना. थांबा पहिला दर्शन करून दे. तुम्ही करा. काय नाव ठेवलं सर्व जगाला ज्योत देणारा म्हणून काय नाव ठेवलं ज्योतिबा. असं नाव. आणि ज्योतिबांची बाई यमाई. तर मित्रांनो हे सांगत होतं तर मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आज. आणि आम्ही करणार होतो खरं म्हणजे मुंबईलाच सेलिब्रेट. पण त्यांचा पप्पा बोलले की त्यांचं मन आहे की आपल्या कुलदैवत आहे आमचं ज्योतिबा. तर आम्ही इकडे जाऊन त्यांना गोंधळ घालायचा होता. तर आता आम्ही इकडे आलोत. खूप एवढी चांगली वाईब होती ना भाई साहब.
हाय कृपा दृष्टी म्हणून तुला एक माझा व्हिडिओ काढला मी आठवण राहिलं असं पाया पडतो ना एक माझ्या घरच्या व्हिडिओ टाकाय. श्रुतीला ब्लॉग मध्ये एंट्री दिल्यानंतर श्रुती बी लाईक. मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. आपल्यासाठी जेवायचं थांबलं हे काय भैरव मंदिर आहे. काय भैरव मंदिर आहे. हे हवरी लोक मला एकट्यांना सोडून ते छास पित आहेत. किती का हवरापणा माणसाने करायचा. मला काय देणार की नाही तुम्ही. थँक्यू. सो गाईज आता आम्ही जातो यमाई देवीच्या मंदिराची इथे. तर तुम्ही या रस्त्याने जर यमाईच्या देवीने खाली असाल तर इथूनच एक राईट हँड साईडला एक गुफा लागते. ते लिहिलं आहे गणेश गुफा आणि इथे एक ॲड दाखवलं. तर आपण जाऊया गणेश गुफेत. त्याकडे किती थंड आहे. जी पायाखाली आहे ना ती दड एवढी थंड आहेत ना. हा 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 पाठी बघू शकता तुम्ही. ते नंदी भगवान आणि शंकर भगवान इथे आहेत. नवनाथांचं स्वयंभू मंदिर आहे. आणि या साईडला इथून आलात तिथे आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर आहे. इथून जायचं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. उंदीर मामा की उंदीर मामा इथे ठेवलेत. उंदीर मामा इथे बसलेत. इथून तर आहे ना. सो काय आमचं दर्शन झाली, पूजा झाली, गोंधळ झाला, सगळं आमचं कम्प्लीट झालं. आता त्यांच्या घरी आम्ही थांबलो आहे. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे आता जेवायला जातो. त्यांच्याकडे जेवायला जातो आता. तर ते आमची वाट बघताय. सोबत आम्ही त्यांच्या घरी थांबलेलो. त्यांचे ते नाव आणि नंबर आहे आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. तर तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि हे इथे बसले तर ते तुम्हाला हेल्प करतील. म्हणजे काही अभिषेक वगैरे काय करायचं असेल तर ते तुम्हाला हेल्प करतील आणि तुमचं म्हणजे दर्शन चांगलंही करून देतील. सो काय आता आम्ही इथून निघालो आहे. तर आता आम्ही जातो आहे पाठीपर्यंत दर्शन करायचं. पाठी गेट आहे. आता आम्ही जातो आहे महालक्ष्मीला. महालक्ष्मी मंदिर तिकडे जातो आहे. मग तिकडून अजून जर टाईम मिळाला तर छत्रपती शाहू महाराज यांचं पॅलेस आहे तिकडेही जाऊ जर टाईम मिळाला तर. नाहीतर आपण डायरेक्ट आपल्या घरला मुंबईची गाडी पकडायची आहे आणि घरी जायचं. 2 hours later. तो काय आम्ही फायनली पोहोचलो. तुम्ही बघू शकता श्री अंबाबाई मंदिर. त्या साईडला इथे एक रोड जातो. राईट हँड साईडला तिकडे जायचं आहे. सो काय आम्ही फायनली पोहोचलो आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ते राईट मारला तुम्ही तर तिथून 5 मिनिट चालू ना. 5-10 मिनिट आम्ही चालत आलो त्या राईट मारून. आणि इथे
हा जो गेट आहे ना, हा गेट समोरचा तो वाला. बाबा साईड 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 प्लीज, साईड प्लीज, साईड प्लीज. हां, तो गेट आहे ना, ते आहे श्री अंबाबाई देवीचे मंदिर आहे. आमच्या अजून 2 आज्याबाई येत आहेत पाठून. आज्याबाई हळूहळू चालत येत आहेत दोघी जणी. आणि त्या गेटपासून तुम्ही राईट मारलात ना, तर हे तुम्हाला इथे मंदिर दिसेल. हे आहे ते श्री अंबाबाई देवीचे मंदिर आहे हे. आणि हे आमच्या बरोबर चालतात ते आमचे 2 म्हातारे आहेत. कामं सोडून गेलेत पप्पा आणि आम्ही इथे लपलो आहे. आले काय? तर त्यांनी बघितलं आपल्याला. अरे पुढे ते पुढे पुढे पळतायत ते आणि आम्हा सोडून जात आहेत. हे बघा, थांब थांब टूट टूट टूट. आम्ही लपलो आणि इथे आहेत. कुठे गेले? हा इथे इथे बघतायत ते उभे राहिल्यात कसे. मम्मीला पुढे येतो लगेच पप्पांचा. थांबतायत ना पुढे पुढे. काय हो आम्हाला सोडून पळताय? तुम्हाला नाहीतर काय. आम्हाला सोडून का जाताय पण तुम्ही? तुम्ही आजूबाजूला जरा बघा ना. तुम्ही पण आजूबाजूला बघत नाही. लाईन लावल्याने बाजूला आहे ते मंदिर आहे. आता आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल इथून पुढे. आणि आपण आतमध्ये कॅमेरे घेऊन जाऊ नाही शकत. अलाउड नाही आहे. अलाउड असेल तरी मी यूज नाही करणार. A few moments later. हा मंदिराचा परिसर इथे दत्तात्रयांचं मंदिर आहे. त्या साईडला आहे ते गणपतीचं मंदिर आहे. आणि हे आपलं महालक्ष्मीचं मंदिर. इथून एंट्री आहे जायची. सो गाइस असे मंदिराचे 4 दरवाजे आहेत. इथे आहे तो उत्तर दरवाजा, तिकडे आहे तो पूर्व दरवाजा, तिकडे आहे तो पश्चिम दरवाजा आणि इथे या साईडला आहे दक्षिण दरवाजा. ते 4 दरवाजे आहेत मंदिराला. आणि इथे तुम्ही लाईन बघू शकता. वाढल्या जरा नाही तेवढीच आहे. हे जे आहे ते तिरुपती बालाजीचं मंदिर. आणि 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 तो बाबा दक्षिण दरवाजा तिकडे आहे. आता आमचं इथे पण दर्शन झालंय मस्त. आता हे ना लागेल पाहायला कोणाला तरी. तर इथे हे ठेवलं काच आहे. लागेल कोणाच्या पाहायला. हां म्हणून साईडला ठेवली. तर तिकडे ती काच पडली होती, म्हणजे बांगडीची काच होती, ती साईडला ठेवली. त्याला तर त्या मित्राला बोलतो की ती लागेल काल. आम्ही तिकडे बसतो ना त्याच्या बमला लागेल म्हणून तो बोलला, हसायला लागला तो. सो गाईज आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही जातो जरा काहीतरी पोटपूजा करायला. बघूया कुठे स्टेशनच्या इथे काही चांगलं हॉटेल वगैरे मिळालं तर.
तर मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळचे 7:12 आणि आता आपण आहोत एका हॉटेलमध्ये. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे, म्हणजे डिनर टाईम आता. राजगुरू काहीतरी नाव आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन सगळे क्युझिन आहे, महाराष्ट्रीयन आहे, पंजाबी आहे, वगैरे सगळं आहे, चायनीज पण आहे. तर आता जेवायला बसलो. तर आजचा दिवस स्पेशल होता खरं म्हणजे. तर मम्मी पप्पांना विचारलं कसं वाटलं आजचा दिवस, कसा गेला. असं वाटलं नव्हतं की आजचा दिवस एवढा सुरेख आणि व्यवस्थित जाईल म्हणून. मस्त दर्शन झालं, ते पण एकदम ज्योतिबा यांच्या जवळ जाऊन एकदम त्यांच्या चरणाशी मस्तपैकी खूप म्हणजे खूप मनापासून आनंद सुरू झाला होता की मला एवढ्या जवळ त्यांनी बोलावून दर्शन केलं. मी तर खूप खुश होतो, कारण एवढं ती वाईबच मला ते बोलले कपडे वगैरे काढ आणि मला आतमध्ये घेऊन गेले. फक्त वरचं कपडे काढ म्हणजे फक्त वरचं जे मी कुर्ता घातला तो काढायला लावला, कारण आतमध्ये चालत नाही. आणि गंजी असे ती काढली. आणि ते कसं पुजारी लोक कसे ते फक्त हे घालतात अंगावरती वस्तूला, फक्त मला फक्त कुर्ताने काढायला लावलेला वगैरे असतं. हां, म्हणून आम्हाला आतमध्ये गेलं. मस्त की 5 मिनिटात दर्शन झालं पायाची इथे. आणि एवढा मी खुश होतो ना पप्पा, एवढा आम्ही दोघं खुश होतो ना. भाई काय झालं आहे आमच्याकडे, आम्हाला समजत नव्हतं नक्की काय चालू आमच्याकडनं. तर आता मम्मीला विचार, मम्मी तुला कसं वाटलं. मला 25वा ॲनिव्हर्सरीचा लक्षात राहील वाढदिवस. खुश, श्रुती खूप छान खूप लक्षात राहील. मस्त झालं दर्शन. महालक्ष्मीचं पण, ज्योतिबाचं पण, आणि मजा आहे, मजा आली. कसं झाला दिवस तुमचा. एकदम मस्त गेला. 25वा आता शॉपिंग झालं, शॉपिंग झाल्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये आपण जेवायला बसलेलो आहे. तर कसं माहिती आहे, पूर्ण आम्हाला आमचं जेव्हा महालक्ष्मी दर्शन कधी आलं माहिती आहे, 5:30 नाही 5ला झालं असेल. आणि 5 वाजेपासून आम्ही 1-2 किलोमीटर चालत आलो स्टेशनपर्यंत. टाईमपास खूप मजा आली. पूर्ण दिवस मस्त गेला. आणि असं बोलता येईल की मला काहीतरी करायचं होतं, पण मी ते मुंबईला करणार होतो, पण ते पॉसिबल नाही आलं, कारण की पप्पांना इथे येऊन गोंधळ घालायचा होता. गोंधळ देवाचे ते एक प्रकार असतो, तुम्हाला माहिती असेल. तर ते घालायचं होतं. आणि पूजा इन द सेन्स की पूजाच आहे ती देवासाठी. ती पूजा करून घेतली आम्ही. आणि असं बोलता येईल की खूप 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 मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. आयुष्यात असं वाटलं नव्हतं की आमच्याकडून कसं होईल म्हणून, पण बरोबर त्यांची साथ कृपा होती. असं त्यांचा साथ आणि कृपा राहू द्याव्या आयुष्यभरासाठी, आणि आयुष्यामध्ये प्रगती व्हावी हीच आमची इच्छा आहे. तुम्हा दोघांना माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला 25व्या ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप धन्यवाद. अजून खूप वर्ष तुम्ही असेच राहा, सुखाने संसार करा. आणि काही टिप्स सुखाने संसार कसा करायचा त्याच्यावरती तुमच्याकडून दोघांकडून तुमच्या दोघांमध्ये मिसळून राहायचं. कधी मेरी चूक तर कधी तेरी चूक, त्याच्यातच खूप चांगलं असतं, सक्सेस होतो. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला जन्म दिल्याबद्दल. मला हे म्हणा त्यांचा हातभार भरपूर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. आजचा खूप लक्षात मेमोरेबल डे आपण असं बोलू शकतो. आज माझ्यासाठी, श्रुतीसाठी, पप्पांसाठी, मम्मीसाठी आज खरंच खूप चांगला. असं पण म्हणता येईल की जसं तुम्हाला बरं वाटतं की मम्मी पप्पा आमचे चांगले छान आहेत, तसंच आम्हालाही असं वाटतं की आमची पोरं छान आणि चांगली आहेत, आणि तुमच्यामुळे आम्ही मम्मी पप्पा झालो हे महत्त्वाचं. थँक्यू. आता आपण असं खूप इमोशनल होतं, तर आपण हा व्हिडिओ इकडेच थांबेल. आहे तर माझ्या डोळ्यातून पाणी लागला. तर मित्रांनो, आपण असंच पुन्हा परत भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे बाजूचं बेल आयकॉन आहे तेही दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जरा प्रगतीच्या मार्गावर लागू द्यायला. तर नवीन काहीतरी तुमच्यासाठी शोधतोय तो, बघूया आता पुढे प्रयत्न तर चालू आहेत त्याचे. नवीन काहीतरी एक विचार मांडणार आहे तो, तर तुमचं त्याच्या पाठी तुमचा हात किंवा तुमची साथ असेल त्याच्या पाठीशी, तर
पुढे लवकर अजून प्रगती करेल. हो. पुढे अजून जरा व्यवस्थितपणे काहीतरी त्याच्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो मी खूप इमोशनल झाला. तर आपण व्हिडिओ इथेच थांबूया. सो स्टे ट्यून. आपला पुढचा अजून एक व्लॉग येईल लवकरच. सो गाईज टाटा बाय बाय गुड बाय व्हिडिओला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही दाबा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, कारण त्याच्याने मला प्रोत्साहन मिळतं आणि मी इतका खुश होतो की मला एकदम मी नाचतो मनातल्या मनात. तर प्लीज सपोर्ट करा. तर पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय.